नमस्कार मित्रमंडळी, तर स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रणीश ब्रोणकर. तर हा आहे माझा फर्स्ट मिनी व्लॉग. सकाळी उठल्यानंतर बघतो तर काय दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीची सुरुवात होळीचा बावटा चढवण्यापासून चालू झालेली आहे. आता गावातील सगळ्या होळी मंडळांमध्ये असेच बावटे चढवून होळी 15 दिवस साजरी केली जाणार. तर मी थोड्याच वेळात रेडी वगैरे होऊन आपली बासुरी सोबत घेऊन निघाला इस्कॉन टेम्पल पालघरला, म्हणजेच कृष्ण मंदिरात मी चालला होता. तर रस्त्याला जाताना सगळेजण या किचन जवळच पाहत होते, जो की फ्लूटला खूप छान वाटत होता. स्टॉपवर आलो आणि स्टॉपवर आल्यानंतरला मी पकडली रिक्षा आणि रिक्षेत बसल्यानंतर मला माझा मित्र मिळाला दीप. तर तो आणि मी दोघंही मिळून आम्ही दोघं सोबत निघालो पालघरला. त्याला जायचं होतं क्लासला. तर थोड्या वेळातच आम्ही पोहोचलो पालघर स्टेशनला. आणि स्टेशनच्या बाजूला जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं मी चढताना देखील सगळी जी लोक येत आहेत ती फक्त त्या किचन जवळ पाहत होती, कारण तो फ्लूटला खूप छान वाटत होता. आणि ब्रिज वगैरे चढून आपण ईस्ट साईडला गेलो आणि ईस्टला जाऊन ब्रिज उतरलो आणि त्या बाजूला जो ऑटो स्टँड आहे, ऑटो रिक्षा स्टँड, त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन उजव्या बाजूला एक रस्ता जातो. तर त्या रस्त्यावरनं अगदी 5 ते 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे इस्कॉन टेम्पल, म्हणजेच राधेकृष्ण मंदिर. हे मंदिर खूप छान आहे आणि तुम्ही देखील जर पालघरमधील असाल तर नक्कीच एकदा या मंदिरात येऊन बघा. मंदिरात गेल्यानंतर ठाकूरजींची आणि राधाराणींची ही मूर्ती पाहून खरंच मन खूप प्रसन्न होतं आणि मनाला खूप आनंद होतो. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मंदिर खूप भव्य आणि मोठं आहे आणि मंदिराच्या खाली एक गार्डन एरिया देखील आहे, जो आपल्याला पाहायला मिळतो. तो देखील खूप छान आहे. तर मग थोड्याच वेळात मी आपल्या ठाकूरजींचं दर्शन घेऊन निघालो घराच्या वाटेकडे. पण त्या अगोदर भूक लागली होती म्हणून गेलो आधी सगळ्यात पहिला मी स्टेशनला टोस्ट सँडविच खायला, जो की आपल्या पालघर स्टेशनमध्ये भरपूर फेमस आहे. तुम्ही देखील खाल्ला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खाऊन वगैरे झाल्यानंतर मी निघालो घरी आणि वाटेत मला हे दोन आपले सातपाडीचे मित्र भेटले. घरी जाताना दीप देखील मला एकदा पुन्हा भेटला आणि हा बघा माझा भांजा, बाजूला माझी दीदी बसलेली आहे. शेवटी जे व्हायचं ते झालं. छोटू रील बघता बघता झोपून गेला आणि आपण पोचलो आता सातपाडीला. घरी जाता जाता माझी भेट होती ती माझ्या मम्मीशी. एरियात पोचल्यानंतर मला महंत आणि द्रोण शाळेतनं येताना भेटले. आता 15 दिवस तरी काही यांची मस्ती थांबणार नाही, कारण होळी चालू झालेली आहे. फायनली होळीचा बावटा देखील चढला आहे आणि मी देखील घरी आलेलो आहे. तर अशाच छोट्याशा व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या व्हिडिओजना शेअर करा. तब तक के लिए बाय बाय.